9 महिने गर्भारपणाच्या वेदना सहन केल्या, जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र काही महिन्यांनी चाचण्यांमधून समोर येतं की या बाळांशी आई वडिलांचा कोणताच जैविक संबंध नाही. ऐकायला जरा विचित्रच आहे, पण हरियाणातील गुरुग्राम मधल्या एका IVF सेंटर मधून उघड झालेल्या या प्रकरणाने हजारो जोडप्यांच्या मनात भीती निर्माण केली. IVF म्हणजे आशेचं किरण. मात्र आता या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली नक्की काय सुरू आहे? हे प्रकरण काय आहे? IVF प्रक्रियेत अशी चूक होऊ शकते का? कायदा आणि नियमन काय सांगतं? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी वृंदाला आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. 1986 मध्ये कोलकाता येथे तज्ञ डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांनी भारतात पहिल्यांदाच IVF पद्धतीची सुरुवात केली. त्यानंतर अनेक निराश दाम्पत्यांसाठी ही प्रक्रिया आशेचं नवीन किरण ठरली. स्वतःचे अपत्य होण्याची शक्यता जवळपास संपली असे वाटणाऱ्या अनेक कुटुंबांनी IVFच्या माध्यमातून पालकत्वाचे स्वप्न पूर्ण केले. मात्र आता याच वैद्यकीय प्रक्रियेबाबत एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. गुरुग्राम मध्ये IVF प्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचा दावा एका दाम्पत्याने केला असून त्यांच्या म्हणण्यानुसार IVF द्वारे जन्मलेल्या जुळ्या बाळांचा त्यांच्याशी कोणताच जैविक संबंध नसल्याचे DNA चाचणीतून स्पष्ट झाले. या घटनेनंतर संबंधित दाम्पत्याने कायदेशीर मार्गाचा अवलंब केला असून वैद्यकीय क्षेत्रात आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाच्या नियमांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मी बाळांना जन्म दिला, मग माझा DNA जुळत कसा नाही, असा व्यथित सवाल आईने उपस्थित केला आहे. ही घटना जुळ्या बाळांच्या जन्मानंतर काही महिन्यांनी उघडकीस आली. सुरुवातीला बाळांच्या आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्येमुळे त्यांना नियमित तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी मुलांमध्ये काही विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये दिसून आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांची सखोल जनुकीय तपासणी करण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर झालेल्या DNA चाचणीत मोठी विसंगती आढळून आली. या निकालामुळे त्या मुलांचा त्यांच्या आई वडिलांशी कोणताही जैविक संबंध नसल्याचे समोर आले. या धक्कादायक निष्कर्षानंतर कुटुंबाने काही शक्यता व्यक्त केल्या. त्यांच्या मते IVF केंद्राकडून दुसऱ्या जोडप्याचे भ्रूण त्यांच्या शरीरात प्रत्यारोपित झाले असावे किंवा जन्मानंतर बाळांची अदलाबदल झाली असावी. मात्र नेमकी चूक कुठे झाली याबाबत स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही. संबंधित केंद्रांशी, भ्रूणशास्त्र टीमशी आणि व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र आवश्यक कागदपत्रे, नोंदी आणि फाईल्स देण्याबाबत केंद्राकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप या कुटुंबाकडून करण्यात आलाय. या प्रकरणात वडील राहुल राठोड यांनी सांगितले की बाळे त्यांच्यापेक्षा वेगळी दिसू लागली. लहान बाळ ईशान्य भारतातील लोकांसारखे दिसत होते, तर आईनेही आमची मुलं कुठे आहेत, आम्ही इथे स्वतःची मुले मिळवण्यासाठी म्हणून आलो होतो, अशी भावना व्यक्त केली आहे. कुटुंबाने पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्यात 3 महिन्यांचा विलंब झाला. त्यानंतर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने 5 जून रोजी IVF केंद्राशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्याचे आदेश दिले. मात्र त्या आदेशानंतरही अद्याप ठोस कारवाई न झाल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यामुळे तपासाच्या वेगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कायदे तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारची घटना ही सहाय्यक प्रजनन तंत्रांच्या नियमन कायद्याचे गंभीर उल्लंघन ठरू शकते. नियमांनुसार भ्रूण प्रत्यारोपणापूर्वी इलेक्ट्रॉनिक बारकोडिंग, पडताळणी प्रक्रिया आणि 2 स्वतंत्र भ्रूण वैज्ञानिकांच्या दुहेरी स्वाक्षरींची आवश्यकता असते. या प्रकरणात या प्रक्रिया पाळल्या गेल्या का याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. जर पायऱ्या वगळल्या गेल्या असतील तर केवळ निष्काळजीपणाचे नव्हे तर गंभीर वैद्यकीय चुकीचे उदाहरण मानले जाऊ शकते. IVF प्रक्रियेतील अशा प्रकारच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. दिल्लीतील एका प्रकरणात जनुकीय मिक्सअपमुळे पालकांपेक्षा पूर्णपणे वेगळा रक्तगट आणि DNA प्रोफाईल असलेले मूळ जन्माला आले होते. त्या प्रकरणात संबंधित क्लिनिकवर मोठा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे गुरुग्राम मधील हे प्रकरण केवळ एका कुटुंबापुरते मर्यादित नसून संपूर्ण सहाय्यक प्रजनन व्यवस्थेतील पारदर्शकता, सुरक्षितता आणि जबाबदारी यांवर प्रश्न निर्माण करणारे ठरू शकते. सध्या राहुल राठोड आणि त्यांच्या पत्नीचे प्रकरण तपासाधीन आहे. या तपासातून नेमकी चूक कुठे झाली, भ्रूण प्रत्यारोपणात गोंधळ झाला का की बाळांची अदलाबदल झाली, याचा उलगडा होणे अपेक्षित आहे. एकीकडे IVF अनेक कुटुंबांसाठी आशेचा आधार ठरतो, तर दुसरीकडे अशा घटना त्या विश्वासालाच धक्का देणाऱ्या ठरतात. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ वैद्यकीय तक्रार म्हणून नव्हे तर वैद्यकीय नियमन आणि रुग्णांच्या हक्काच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. आता असे प्रकार कसे थांबवता येतील, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.